नमस्कार भावांनो, तिची माझी दुसरी भेट या कथेचा हा 6वा भाग तुमच्यासाठी। तो मुलगा सांगत होता, आम्ही याला 2-3दा शीतल दीदीच्या घराकडे बघताना पाहिलं। हा खूपच टक लावून तिकडे बघत होता। नक्कीच हा तिच्यासाठीच इकडे आलेला असेल। आता त्या गर्दीतले बरेच लोक मला बोलत होते, हा कोण आहे, इथं कशासाठी थांबला आहे, कुणी बोलतं होतं याला चांगलं झोडपून काढा, याच्यासारख्या तरुण काही करू शकतात। तर कुणी म्हणत होतं याला पोलिसांच्या ताब्यात द्या। हे सगळं ऐकून पूर्ण खात्री झाली होती, कुणाल आता तुझे काही खरं नाही। आणि 2 जणांनी माझी कॉलर पकडून विचारलं। मी त्यांना बोलत होतो की मी खरंच एका व्यक्तीची वाट पाहत उभा आहे, पण ते ऐकायला तयारच नव्हते। पुन्हा त्यांना हात जोडून बोलत होतो, प्लीज मी खरं बोलतोय, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। आणि त्या गर्दीतून एक खूप जोराने हात पुढे आला आणि माझ्या कानाखालीच त्याने काढले। मला इतक्या जोराने बसली होती, माझा गाल पूर्ण लाल बंद झाला। त्या नालायकाने मला शर्ट धरून बाहेर काढलं आणि पाठीवर गालांवर 3-4 फटके पडले। लोक नुसतं तमाशा पाहत उभे होते। एकही जणाने मला वाचवलं नाही आणि त्याला आवडलं नाही। मित्रांनो, मला मार खूपच जबर पडला होता, पण तिचं नाव कळलं होतं, शीतल। हा माझ्यासाठी पहिला मार आहे।